विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरले जात असताना शिंदे गटातल्या एका मोठ्या मंत्र्याचा फोन आला होता. माझ्यासोबत 8 आमदार असून आम्ही बंड करतो आहोत. उद्धव ठाकरेंची जाहीरपणे माफी मागून आम्ही परत येतो असं तो मंत्री म्हणाला होता. उद्धव ठाकरेंनी मात्र आम्ही तुम्हाला माफ करू शकत नाही असं स्पष्टपणे सांगितलं. आता हा दावा आदित्य ठाकरेंनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय. साहजिकच निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात घडू पाहणाऱ्या संभाव्य बंडखोरीच्या बातम्या या सुरू झाल्यात. पण खरंच असं काही झालं असेल का? असा फोन शिंदे गटातल्या कोणत्या बड्या मंत्र्याने केला असेल तर तो मंत्री कोण असेल? की आदित्य ठाकरेंनी हा दावा करत निवडणुकीतले स्कोर सेटल करण्याचा प्रयत्न सुरू केलाय? समजून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर आदित्य ठाकरेंनी आपल्या मुलाखतीत असा दावा केलाय की विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरले जात असताना एका मंत्र्यांनी फोन करून माझ्यासोबत 8 आमदार असल्याचं सांगितलं. अर्थात शिंदेच्या शिवसेनेचे एकूण मंत्री पाहायचे तर त्यात गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि शंभूराज देसाई असे एकूण 9 मंत्री आहेत. त्यापैकी 8 आमदारांचं बळ ठेवणारे मंत्री म्हणून फक्त शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांचं नाव घेता येईल. आता हे दोन्ही नेते आणि मंत्री म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे खास. अगदी जरांगे पाटलांच्या आंदोलनापासून ते छोट्या मोठ्या फिल्डिंग लावण्यात या 2 मंत्र्यांची आघाडी असते. विशेषतः उदय सामंत हे एकनाथ शिंदेसाठी संपूर्ण कोकणची फिल्डिंग लावताना दिसतात. शिंदे आणि हे मंत्री यांचं हे ट्युनिंग पाहता एकनाथ शिंदेंना त्यांनी सोडणं जवळपास अशक्य असल्याचं दिसतं. पर्यायाने असा मंत्री वरकरणी तरी शिंदेच्या शिवसेनेत आपल्याला कोणीच दिसत नाही. त्यानंतरचा दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे आदित्य ठाकरे दावा करत असलेल्या टायमिंगचा. आदित्य ठाकरेंनी अर्ज भरताना असा फोन आल्याचा दावा केलाय. पण इथे सुद्धा शंका निर्माण करण्याची जागा उरते. कारण एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत आलेल्या प्रत्येक आमदाराला पुन्हा तिकीट रिपीट केलंय. एकमेव श्रीनिवास वनगा वगळले तर एकाही आमदाराचं तिकीट त्यांनी जाऊन दिलेलं नाहीये. तिकीट मिळालं असेल तर निवडणुकीच्या तोंडावर हे आमदार परत फिरण्याची शक्यता कमीच राहते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आपल्या आमदारांच्या मतदारसंघात जी काही आर्थिक रसद उभी करत असल्याच्या चर्चा आहेत त्या पाहिल्या तर सहजासहजी आमदार हे निवडणुकीसाठी आवश्यक असणारी रसद आणि मिळालेलं तिकीट परत करून उद्धव ठाकरेंकडे परत जातील याच्याही शक्यता दिसत नाहीत. अर्थात आता लोकसभेचे पराभूत खासदार याच्यामध्ये असू शकतील का? तर इथे सुद्धा भावना गवळींपासून ते कृपाल तुमाने, हेमंत पाटील यांच्यापर्यंतच्या लोकांना शिंदेंनी विधान परिषदेवर आमदार केल्याचं दिसतं. पर्यायानं लोकसभेत पराभूत झालेले किंवा तिकीट न मिळालेले खासदार सुद्धा ठाकरेंकडे परत जातील असं म्हणायला स्कोपच राहत नाही. आता जे टायमिंग आदित्य ठाकरे सांगतायत त्या टायमिंगला असं काहीतरी घडण्याची शक्यता 2-3 फॅक्टरवरतीच झाली असती. एक तर उद्धव ठाकरेंची सहानुभूती लोकसभेप्रमाणे हायपिकला असती तर, शिंदेंनी आपल्या जागा भाजपला सोडून स्टँडिंग आमदारांना तिकीट नाकारलं असतं तर, किंवा एकनाथ शिंदे आपल्या पदावरनं दूर झाले असते तर. पण यातल्या कुठल्याच घटना घडलेल्या नाहीयेत. पर्यायाने एकनाथ शिंदेंना सोडून आमदार परत ठाकरेंकडे जातील असं म्हणण्याचं टायमिंगच चुकतं. आता हेच वक्तव्य आदित्य ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर किंवा लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केलं असतं तर मात्र ते अधिक उजवं ठरलं असतं. कारण भाजपच्या दबावातनं तेव्हा एकनाथ शिंदेंना बऱ्याच जागा बदलाव्या लागल्या होत्या. बऱ्याच जागांवरनं माघार घ्यावी लागली होती. पर्यायाने असंच अगदी विधानसभेला होईल या भीतीनं एकनाथ शिंदेंचे आमदार त्यावेळी माघारी फिरणं ठाकरेंकडे शक्य होतं. अर्थात ठाकरेंचा दावा नरेटिव्ह तयार करणारा आहे असं म्हटलं तर यातनं ठाकरेंचे कोणते स्कोर सेटल होऊ शकतात ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरतं. एकनाथ शिंदेंचे आमदार आमच्या संपर्कात आहेत या विधानातनं आदित्य ठाकरे पहिला स्कोर सेटल करतात तो म्हणजे शिंदे विरुद्ध ठाकरे फाईट मध्ये बरोबरीत सुटणं. सध्या महायुती सुद्धा भावी मुख्यमंत्री पदाच्या चर्चा त्याच्यामध्ये रंगताना दिसतात आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा महायुती जर सत्तेत आली तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं बोललं जात असलं तरी एकनाथ शिंदेंमुळे मिळणारी रसद पाहता केंद्रीय हायकमांड पुढच्या 5 वर्षांसाठी मराठा मुख्यमंत्री बदलणार नाही असं बोललं जातंय. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील याची मान्यता ना काँग्रेसने दिली आहे ना पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. पर्यायानं उद्धव ठाकरे जरी चांगल्या जागा घेऊन जरी आले तरी मुख्यमंत्री होणार नाहीत असं नरेटिव्ह तयार होतंय. ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हा सामना एकूण 53 मतदारसंघात आहे. समोरासमोरील सामन्यात कोण मुख्यमंत्री यावर शिवसैनिकांच्या मतांचं विभाजन होणार हे स्पष्ट आहे. अशा वेळी उद्धव ठाकरेंचं बॅकफुटला फेकलं जाणं शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी अडचणीचं दिसतं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मूळ शिवसैनिकांची मतं दुरावली
त्यात भाजपचा वोट शेअर ट्रान्सफर झाला तर ठाकरेंच्या अडचणी वाढताना दिसून येतात. अशा वेळी भविष्य कोणत्या गटाला आहे हे सिद्ध करणं ठाकरेंसाठी आवश्यक ठरतं. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री होत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला भविष्य असल्याचं सातत्याने दाखवून द्यायचा प्रयत्न केलाय. पर्यायानं पदाधिकारी ते कार्यकर्ते असा ओढा शिंदेंकडे शिफ्ट होताना दिसतो. प्रत्यक्ष बूथ लागल्यानंतर लोकांच्या पाठबळासोबत कार्यकर्त्यांचं बळ सुद्धा आवश्यक ठरतं, जिथं उद्धव ठाकरे बॅकफूटवर फेकले जाऊ शकतात. अर्थात याच राजकारणात उद्धव ठाकरेंनाच भविष्य असल्याचा आणि त्यांच्याकडे शिंदेंसोबत गेलेले आमदार हे पुन्हा फिरत असल्याचं नरेटिव्ह उभा करणं आदित्य ठाकरेंसाठी आता आवश्यक ठरतं असं आपल्याला म्हणता येईल. एकनाथ शिंदेंचे आमदार आमच्या संपर्कात आहेत या विधानातनं आदित्य ठाकरे दुसरा स्कोर सेटल करतात, तो म्हणजे शिंदेंच्या भवितव्याबाबत आणि गटाबाबत संभ्रम तयार करणं. जो जिंकणार त्याच्याकडे पक्षाच्या आमदारांचा ओढा असणार. निकालानंतर सुद्धा समीकरणं बदलली जाऊ शकतात असं म्हटलं जातंय. जर का या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना अपेक्षित यश मिळवता आलं नाही तर ठाकरे पर्व संपेल अशा सुद्धा चर्चा होत आहेत. अशा वेळी विरोधी गट असणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या भवितव्याबाबत आणि शिंदे गटाबाबत संभ्रम निर्माण करणं त्यांना आवश्यक ठरतं. जर का एकनाथ शिंदेंना भवितव्यच नाहीये हे वातावरण तयार झालं तर मतांचा टक्का ठाकरेंसाठी वाढू शकतो. याशिवाय शिंदेंसोबत असलेल्या नेत्यांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण होऊ शकतो. विशेष करून जे नेते आपलं राजकारण पुढच्या 20 ते 25 वर्षांसाठी पाहतायत ते नेते तरी शिंदेंच्या सेनेचं भवितव्यच नाहीये या विचारातनं माघारी फिरू शकतात. पण याच सोबत एकनाथ शिंदे गटातल्या नेत्यांमध्ये आपापसात संभ्रम तयार करण्याची खेळी आदित्य ठाकरे खेळताना दिसून येतात. नेमका कोणता मंत्री आणि कोणते आमदार यांचे आरोप प्रत्यारोप आज शिंदे गटात अंतर्गत राजकारणात का होईना पण रंगू शकतात. एकमेकांकडे दाखवली जाणारी बोट हीच भविष्यातल्या फुटीची नांदी ठरू शकते. अर्थात आपला आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाईल या विचारातनं रसद कमी करणं असो किंवा भाजपचं संभाव्य शिफ्ट होणारं मतदान असो या दोन्ही गोष्टींवर ब्रेक लागताना दिसू शकतो. ज्याचा अंतिम फायदा उद्धव ठाकरे यांच्या गटालाच होताना दिसू शकतो. थोडक्यात आदित्य ठाकरेंनी केलेला दावा हा सत्य कमी पण नरेटिव्ह तयार करण्याची चांगली खेळी म्हणून पाहता येतो. त्याच सोबत निकालानंतर शिंदे की ठाकरे हा पर्याय स्वीकारणाऱ्या कुंपणावरच्या नेत्यांना सुद्धा ठाम निर्णय घेण्याच्या दिशेने बोट दाखवताना दिसतोय असं म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? आदित्य ठाकरेंच्या दाव्यात किती तथ्य असू शकतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.